नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर केले जातात. त्यामुळे महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये येणाऱ्या काळामध्ये जर आपण भाग घेणार असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर केली जाते. तसेच हे व्हिडिओ आपण फेसबुकला सुद्धा पोस्ट करतो, त्या ठिकाणी सुद्धा आपण आम्हाला फॉलो नक्की करा. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेससाठी शासनाच्या वतीनं जी कागदपत्रं लागतात त्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मेडिकल प्रवेश प्रक्रियेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अवश्य पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. सगळ्यात पहिले, जर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जी कागदपत्रं विद्यार्थ्यांना लागतात त्यामध्ये प्रामुख्यानं जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागतं, जे की आपण बऱ्याच जणांनी ऑलरेडी ते काढलेलं असेल. काही विद्यार्थी अजूनही या कास्ट सर्टिफिकेटला ज्यांनी अजूनही काढलेलं नसेल तर त्यामध्ये प्रामुख्यानं काही विषय जे SC-BC कॅटेगरी संदर्भानं आहेत. यापूर्वी आरक्षण नसल्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याबाबत जागरूकता नाही आहे किंवा अवेअरनेस नाही आहे. परंतु मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये EWS वापरता येणार नाही. त्यांनी जर अजून EWS SC-BC सर्टिफिकेट काढले नसेल तर ते त्यांनी काढावं. म्हणजे प्रमुख जे कागदपत्र आहेत रिझर्व्ह कॅटेगरीसाठी त्यामध्ये प्रामुख्यानं कास्ट सर्टिफिकेट हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट त्यांना जो सेतू ऑफिसमधनं, तहसील ऑफिसमधनं काढावा लागतो, किंवा ई सेवा केंद्र आहे किंवा आपले सरकार हे जे कस्टमर सर्व्हिस सेंटर आहे CSC सेंटर या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट काढता येते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो तो कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपल्याला रितसर जात पडताळणी समितीच्या कास्ट स्क्रुटिनी समितीच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन रितसर फॉर्म भरून आवश्यक ती सगळी कागदपत्र अपलोड करून हे सगळे डॉक्युमेंट्स आणि तो भरलेला फॉर्म त्याची प्रिंट हे घेऊन जात पडताळणी समितीकडं आपल्याला त्या ठिकाणी ते द्यावे लागतात आणि त्या ठिकाणून आपल्याला आपली रिसिप्ट जी ती उपलब्ध करून घ्यावी लागते आणि मग महिन्याभरानंतर आपल्याला व्हॅलिडिटी मिळते. म्हणजे हे दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जे महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला आवश्यक असेल, ते म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. याशिवाय विद्यार्थ्यांना फीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्या ठिकाणी आवश्यक असतं. तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याला हे सेतूमधनंच मिळतं किंवा आपले सरकारच्या ई सेवा केंद्र जे आहे त्या ठिकाणी आपण त्यासाठी अर्ज प्रक्रिया करावी आणि लवकरात लवकर ते उपलब्ध करून घ्यावं. हे झाले 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट. याशिवाय पुढचा जो डॉक्युमेंट असतो तो एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट. हे कुठे काढायचं तर हे सुद्धा आपल्याला याच ठिकाणी काढायचं ज्या ठिकाणी आपण नॉन क्रिमिनल काढलेलं आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे, ते पण तुम्हाला त्याच ठिकाणी उपलब्ध होईल. हे 4 डॉक्युमेंट झाल्यानंतर 5वा महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचं सर्टिफिकेट. आता या बाबतीत विद्यार्थी पालकांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहे. 1 वर्षाचं काढायचं की 3 वर्षाचं काढायचं? 3 वर्षाचं काढलेलं असेल तर आता परत नवीन 1 वर्षाचं काढावं लागेल का? तर काही नाही. जर आपण ऑलरेडी 3 वर्षाचं काढलेलं असेल चिंता करू नका. फक्त तुमचं उत्पन्न सर्टिफिकेट जे आहे त्याचं शेवटचं जे वर्ष त्या 3 वर्षाच्या उत्पन्नावर मेन्शन असेल ते 25-26 असावं. जर 25-26चा उल्लेख त्यावर नसेल किंवा 24-25चाच असेल तर याचा अर्थ त्याची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपलेली आहे. आपल्याला 31 मार्च 2027 पर्यंत वैध असलेलं उत्पन्न प्रमाणपत्र पाहिजे. मग ते तुम्ही आता नसेल काढलेलं तर आता काढू शकता. तुम्ही 1 वर्षाचं काढलं तरी हरकत नाही आणि तुमच्याकडे ऑलरेडी 3 वर्षाचं उपलब्ध असेल तरीही हरकत नाही. परंतु एक महत्त्वाचा डॉक्युमेंट जो आपल्याला उत्पन्न सर्टिफिकेट जे तहसील ऑफिसमधून त्या ठिकाणाहून मिळतं. आता बऱ्याचदा एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल हे सर्टिफिकेट असल्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र लागत नाही. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी रहिवासी प्रमाणपत्र काढलेलं आहे. आपण काढलं असेल तरी ठीक आहे, काढलं नसेल तरी पॅनिक होऊ नका. हे एक 6वा डॉक्युमेंट आहे जो आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घ्यावा लागतो. आपल्याकडे उपलब्ध असेल तर हरकत नाही, नसेल तर काही पॅनिक होण्याची गरज नाही. आपलं रहिवासी प्रमाणपत्र म्हणून एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट त्या ठिकाणी वापरता येऊ शकतं. तो आपला या ठिकाणी रहिवासी असल्याचा पुरावा असतो. हे झाले साधारण 6 डॉक्युमेंट. यानंतर या व्यतिरिक्त आपल्याला एक डॉक्युमेंट लागतो. तो नॉर्मली आपल्याला तहसील ऑफिसमधून पण मॅजिस्ट्रेटकडनं मिळतो किंवा आपण इतर ठिकाणाहून पण तो काढू शकतो. तो म्हणजे गॅप सर्टिफिकेट. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वाटतं की ॲडमिशन प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस गॅप सर्टिफिकेट आपल्याला लागेल,
परंतु विद्यार्थी मित्रांनो, गॅप सर्टिफिकेट खंड प्रमाणपत्र हे आपल्याला कधी लागतं, जेव्हा आपण ॲडमिशनसाठी रिपोर्टिंगला जातो त्यावेळेस. त्यामुळं गॅप सर्टिफिकेट बाबत आत्ता लगेचच काय फार पॅनिक होण्याची गरज नाही आहे. आपण ऑलरेडी काढलेलं असेल तर काय हरकत नाही, काढलेलं नसेल तर काढून घ्या. आता काढलं तरी चालेल. कुठे काढायचं हे समजून घ्या. गॅप सर्टिफिकेट आपण जे नोटराइज वकील असतात त्यांच्याकडे काढू शकतो, आपण तहसील ऑफिसमधून काढू शकतो. आणि गॅप सर्टिफिकेट जे आहे आपल्या ॲडमिशन प्रक्रियेला लागेल हे आपण त्या ठिकाणी समजून घ्या. लगेचच फारसं पॅनिक होण्याची काय त्या ठिकाणी आवश्यकता नाही. थोडक्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मिळणारी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी ही सगळी कागदपत्रं आहेत. एकदा रिवाईज करतो. सगळ्यात पहिले कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट, जर काढलं असेल तर ते रहिवासी प्रमाणपत्र, नसेल तरी काही अडचण नाही, आणि उत्पन्न प्रमाणपत्र, आणि शेवटी गॅप सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट आपल्याकडे नसतील तर हे आपण उपलब्ध करून घ्यावेत. जर आपण व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेला असेल तर त्याची पावती आपल्याकडे उपलब्ध करून घ्यावी, जेणेकरून रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सो हे महत्त्वाचे डॉक्युमेंट ज्यांच्याकडे नसतील त्यांनी लगेच तात्काळ कामाला लागा. किमान अजून आठवडाभर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होण्यासाठी वेळ उपलब्ध आहे असं आपण गृहीत धरूया. येणाऱ्या काळामध्ये हे सगळी कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध असतील तर या कागदपत्राच्या आधारे आपल्याला त्या कॅटेगरीमध्ये जाता येईल आणि कॅटेगरीचा लाभ घेता येईल. विशेषतः मुलींच्या संदर्भानं केवळ 10% फीस भरून त्यांना येणाऱ्या काळामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, BVMS, BPTH अशा सगळ्या कोर्सेसला एनरोल होता येईल आणि त्यांना शासकीय सवलतीचा लाभ मिळेल. या व्यतिरिक्त अजून एक डॉक्युमेंट आहे जो की रिझर्व कॅटेगरीला बिलॉंग करत नाही, परंतु ओपन कॅटेगरीचे जे मुलं ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्या संदर्भानं, ते म्हणजे EWS सर्टिफिकेट. EWS सर्टिफिकेट कुणाला काढता येतं? विशेषतः मारवाडी समाजाचे विद्यार्थी असतील, मुस्लिम समाजाचे विद्यार्थी असतील, जे ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात, लिंगायत समाजाचे विद्यार्थी असतील ज्यांना रिझर्वेशन नाही आहे परंतु उत्पन्न त्यांचं 8 लाखापेक्षा कमी आहे, ब्राह्मण कम्युनिटीचे विद्यार्थी असतील, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना जे येतं त्या ठिकाणी EWS प्रमाणपत्र काढता येतं. कुठे काढायचं? अगेन तेच ऑप्शन आहे. ई सेवा केंद्र आहे, आपले सरकार आहे, किंवा सेतू सुविधा केंद्र आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण EWS प्रमाणपत्र काढावं. काढलं असेल तर काय हरकत नाही, नसेल काढलं तर आपण काढून घ्या. आपण जर मागच्या वर्षी EWS सर्टिफिकेट काढलेलं असेल तर यावर्षी नव्यानं काढावं लागेल, हे पण आपण त्या ठिकाणी समजून घ्या. बऱ्याच मुलांना EWS सर्टिफिकेट उपलब्ध असतं, परंतु ते आपलं स्टेट कोट्यासाठीचं लागू आहे की सेंट्रल लिस्टसाठीचं आहे हे जरूर पहा. EWSचे एकूण 2 फॉर्मॅट असतात. एक राज्यासाठी असतो आणि एक ऑल इंडियामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी असतो. बऱ्याचदा नीट परीक्षेचा फॉर्म भरताना, JEEच्या परीक्षेचा फॉर्म भरताना विद्यार्थी हे सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट काढतात, परंतु महाराष्ट्रामध्ये सहभागी व्हायचं असेल तर स्टेटच्या फॉर्मॅटमधलं EWS सर्टिफिकेट लागतं. जर आपण ते काढलेलं नसेल तर ते कृपया काढून घ्या, जेणेकरून वेळेवर आपली त्या ठिकाणी धावपळ होणार नाही, अडचण होणार नाही, आणि आपला जो काय प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेताना जी काय आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आहे ती वेळीच त्या ठिकाणी झालेली असेल. सो महत्त्वाचा विषय जो मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आता येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी जातील त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा, आणि परत एकदा हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक नक्की करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.